नमस्कार. पुढचा पॉडकास्ट आहे आज. मला वाटतं 26 नंबर असेल पॉडकास्ट. थोडेसे इरेग्युलर होत आहेत कारण आठवड्याच्या हिशोबाने जे विषय उद्योजकांना आम्हाला सुटेबल होतात वेळेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही ते पॉडकास्ट घेतोय. ओके. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे आमचे पॉडकास्ट काय असे खास स्टुडिओवरती ते टिपिकल पॉडकास्ट दोन रेकॉर्डर बसलेत वगैरे असं काय नसतं. पॉडकास्टचा कंटेंट हा गोष्ट सगळ्यात जास्ती महत्वाची आहे. व्हॉट वी कन्झ्युम. मी गेलो हे बोललो की नाही मला माहिती नाही. पण मला एक प्रश्न पडला होता मध्ये की दोन ब्लॉगिंगसाठी ब्लॉगिंग इज आवर एक्सप्रेशन. ब्लॉगिंग इज आवर एक्सप्रेशन. तर ते एक्सप्रेशन देताना वर्डप्रेस हा एक प्लॅटफॉर्म आहे ब्लॉगिंगचा आणि ब्लॉगर पण आणि अजून पण आहेत बरेचसे ब्लॉगिंगचे प्लॅटफॉर्म. तर वर्डप्रेस प्लॅटफॉर्म जो आहे ना तो म्हणजे सेल्फ होस्टेडसाठी तो खूप त्याच्यात डिझाईन करतात वेबसाईटच बनवतात रेग्युलर. आणि ब्लॉगरमध्ये मात्र काही नाही. मग कधी कधी चिडायला होतं की काय याच्यात ऑप्शन नाही ते नाही ते नाही असं. तर मला जो प्रश्न होता तोच मी गुगल जेमिनीला विचारलं की मला असं वाटतंय की ब्लॉगरमध्ये फार ऑप्शन दिले नाहीत कारण माणसाचं त्या कंटेंटवरती लक्ष राहावं असं आहे. तर त्यांनी सांगितलं ऍब्सोल्युटली येस. त्याच्याकरता फार ऑप्शन दिलेले नाहीयेत. तुम्ही डिझाईनमध्ये फार अडकू नका म्हणजे तुम्ही त्याच्या आशयावरती लक्ष द्या. बरोबर. तर अशाच आशयाचा आमचाही हा प्रयत्न आहे की पॉडकास्ट म्हणजे हा काय मुळात पॉडकास्ट हा शब्दच मुळात ऍपलच्या आयपॉड नंतर निर्माण झालेला आहे. तो ब्रॉडकास्टचा पॉडकास्ट झाला. त्यामुळे आपला मेसेज एक आउट करणे हे त्यातलं महत्वाचं. जो मेसेज आणि त्याचा कंटेंट ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे आशय त्यांनी. तर त्याच्याकरता आम्ही बोलायचं एवढं की याचा सिम्पल फॉर्मॅट आहे तसा पॉडकास्टचा आमचा. आणि निवडक उद्यमी हा 2019 पासून चालू असलेला ग्रुप आहे. आम्ही विविध फॉर्म बदलत गेलो. शेवटी वी वॉन्ट टू आम्हाला असं बघायचं की ते जे कन्झ्युम नुसतं करायचं नाही परंतु एक जेन्युइन ज्ञान त्याच्यावरती माहिती निर्माण होईल आणि ती आपोआप शोधत असलेल्या माणसाला जेव्हा शोधेल तेव्हा त्याला सापडेल. अशा करता इंटरनेटचा समूह आहे, याचा वापर आहे. त्यामुळे व्ह्यूज याच्यात आम्ही अडकलेली माणसं नाही होत. याचा एक आधार घेऊन आमचं ठरलं यावेळी की कुठलं काय करायचं यावेळी पॉडकास्टमध्ये विषय काय घ्यायचा. तर पूर्वी थोडंसं मी निशानला रिक्वेस्ट करेन की निवडक उद्यमी विषय थोडंसं तू सांग अगदी तुला जे वाटतं ते. हो. 2019 पासून कार्यरत असलेला हा ग्रुप आहे. सोशल मीडियाचा विधायक कामांसाठी देखील वापर करता येतो. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा आधी लॉकडाऊनच्या काळात जेव्हा लोकांना वेळ होता तेव्हा बरेच साप्ताहिक कार्यक्रम होते. पण ते सगळे ह्याला धरून होते. म्हणजे हा फेस व्हॅल्यूला नेटवर्किंग ग्रुप दिसत असेल पण आम्हाला तसं चालवण्यात रस नाही. माध्यमाचा वापर करून एकमेकांना आपल्याला आपल्या व्यवसायात काय बरे वाईट अनुभव आले ते शेअर करता यायला पाहिजेत आणि त्याच्यावरती चर्चा करता यायला पाहिजे. त्याच्यामधून एखादा जर प्रॉब्लेम टेबलवरती आला आणि त्याचा काय पॅटर्न स्वरूप आपल्याला काही सोल्युशन मिळालं तर ते डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये राहिलं पाहिजे. एवढे सिंपल सिंपल आमचे अजेंडे आहेत त्याच्याबद्दल आणि त्या हिशोबानेच आम्ही बोलत असतो आणि आम्हाला कुठलंही आयफेल टॉवर फिलॉसॉफी इथे मांडायची नसते. सौमित्र सरांना काय आज नडतंय आणि मला काय नडतंय किंवा अजून कोणाला काय नडतंय आणि त्याचे आजूबाजूला कोणी अशा प्रसंगातून गेलंय का आणि मग त्यांनी त्याचं त्याचं त्यावेळी काय सोल्युशन काढलं किंवा मुलाखती आम्ही ज्या इथे केल्या ती सगळी मंडळी अशी आपल्यामधूनच वर गेलेली आणि मग त्यांनी त्या त्या वेळेला काय विचार केला त्यांच्या डोक्यात शिरण्याचा प्रयत्न. तर ह्या अशा पद्धतीनेच आम्ही हे चालवत आलो. शिकणं हा निरंतर आहे आणि व्यावसायिक शिक्षण मराठी समाज हे जे सगळे विषय मध्ये डिस्कनेक्टेड आहेत ते कनेक्ट करायचा आम्ही प्रयत्न करतो. अर्थात हे काही जे काय माहिती इथे असणार आहे ती काही फक्त मराठी माणसाला लिमिटेड आहे असं अजिबात नाही. पण हे का होऊ शकत नाही? हे होतं जर महाराजांच्या काळापासून तर मध्ये कुठे माशी शिंकली असा एक प्रयत्न आहे आणि आमचा असा विश्वास आहे की व्यवसाय करणं हा एक क्रॅश कोर्स आहे. तो तुम्हाला लाईफ स्किल्स कमी वेळेत शिकवतो. त्यामुळे तो बेनिफिट तुम्ही अवॉइडच करू शकत नाही. तुम्ही सक्सेस इज नॉट गॅरंटीड बट मॅच्युरिटी इज अशातला प्रकार आहे. तर त्या पद्धतीने निवडक उद्योग चालवतो आणि बघा कुठे जात आहे. तर आजच्या विषयाबद्दल थोडस सुचवाच की मार्केटिंग आपण लोकांपर्यंत पोहोचायचं कसं किंवा आपलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आणि ह्याला संदर्भ बरेच आहेत वेगवेगळ्या कारण बऱ्याच वेळेला एक ट्रेंड मी जो इथे पाहतो एकतर
भारत हा अक्षरशः म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा उदाहरण सांगून स्वतः झालेलं आहे की कचरा पकड जाती आणि हे ते म्हणून वेगळं असं नाही, पण बाय डिफॉल्ट बऱ्याच गोष्टी राष्ट्रीय सवयी या नात्याने आपल्या वेगवेगळ्या आहेत. आणि मार्केटिंग म्हणजे विपणन वितरण ह्याचे जे ना फंडे आहेत ना, ज्याच्याबद्दल विपुल साहित्य लेखन झालेलं आहे इंग्रजीत, ते सगळं वेस्टर्न वर्ल्डला समोर ठेवून झालेलं आहे. ते जसेच्या तसे इथे वापरले जाऊ शकत नाही. कारण इकडच्या लोकांचे इंटरेस्ट वेगळे आहेत आणि त्या हिशोबाने ते सोल्युशन किंवा ते मार्केटिंग टेलर मेड असावं. आणि प्रत्येक जण आपापल्या एंडला त्याचा विचार करत असतो. पण प्रत्येक एका फिलॉसॉफीला अनॉलॉजीला अगदी 180 कोनात काटछेद देणारी आणि तरी सुद्धा योग्य वाटणारी फिलॉसॉफी आहे. तर नक्की ठरवायचं कसं, असं आहे. आणि टू बी ऑनेस्ट मी त्या कन्क्लुजनला आलेलोच नाहीये की हे काय. तर ते आज आम्हाला ती आमची वल्नरेबिलिटी आम्हाला आज बोलून दाखवायची आहे इथे. तर सौमित्र सर सुतोवाच करतील त्याचं. प्लीज सर. थँक्यू. छान वाटलं ती वल्नरेबिलिटी बोलायची आहे किंवा आपण काल ज्यावेळी चर्चा करताना हे न्यायचं कुठे, तर देर इज नो कन्क्लुजन. सो देर आर ऑलवेज डिस्कशन्स अँड वी एक्सप्लोर. आम्हाला एक भिडे म्हणून सर होते खूप पूर्वी, तर ते म्हणाले की ॲज यू गो अहेड इन लाईफ युअर होरायझन इन्क्रीजेस. आपण पुढे झालं की क्षितिज वाढत जातं, त्यामुळे ते अनएंडिंग आहे. आणि त्याच्यातच आपला विकास होत जातो आणि आपलं तू म्हणलास तसं ते आयुष्याचं सूत्र जगायचं सापडत जातं आपल्याला. तर असाच परवा एक विषय निघाला होता की मी एक ठिकाणी गेलो होतो औरंगाबादला, आणि माझा एक भाऊ आहे तो पण व्यवसायात. तर त्यांनी माझी असं बोलता बोलता ओळख दिलं, सोशल मीडिया तुझं असं आहे. तर तो म्हणला अरे आमचं असंच होतं, आमचं काम एवढं चांगलं आहे पण तरी सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. सो हा मार्केटिंगची वरी आहे ना एक टिपिकल. तर मी त्याला म्हटलं की अरे तू काय केलंस माहिती आहे का, तू कन्क्लुजन तू काय करायला पाहिजे सांगितलं. मी डॉक्टरांकडे गेलो ना की म्हणायचं की मला ना पोटात जळजळ होते, कदाचित मी काल रात्री काहीतरी वेगळं खाल्लंय. मग डॉक्टर काय म्हणतात तू काय खाल्लंस ते मला सांगू नकोस, मी तुला विचारेन काय खाल्लंस, काय होतंय. तर आपण कन्क्लुजन काढतो की मी हे करत नाहीये, मी ते करत नाहीये, मी ते करत नाही. हे सगळे बाह्य माहितीच्या आधाराने आपण कन्क्लुजन काढतो, निष्कर्ष काढतो. ऍक्च्युली खरं म्हणजे होत काय असतं की मी त्याला म्हटलं की यू आर नॉट फाउंड, दॅट इज युअर वरी. की आणि याच्यात फरक आहे हा थोडासा. तू पूर्वच्या काळचा विचार केलास ना, तर कंटेंट होतं का, येस मनाचे श्लोक कंटेंट आहे ना, की नाही. ज्ञानेश्वरी हा कंटेंट आहे, गीता हा कंटेंट आहे, आपण म्हटलं स्थानपोथी हा कंटेंट आहे. हा सगळं निर्माण केलेला आशय आहे. तर पूर्वी काय व्हायचं की एखाद्याने वैध मार्गाने प्रसार म्हणायचे त्याला, त्याला आय एन जी अशी एक कृती नव्हती मार्केटिंगमध्ये. आपण एक कसं असं कंपल्सिव्ह मोडवरती खूप विचार करत असतो की आय हॅव टू डू दिस, आय एम नॉट डुईंग दिस. तो जेव्हा म्हणला की मी रीच होत नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये खंत आहे की मी हे करत नाहीये. हा तर त्याला मी म्हटलं की आय एन जी लागलेला आहे ना तो, दॅट इज अ प्रॉब्लेम की टू डू समथिंग. तर हा पण विचार करतो आपण. ते मार्केटिंग माइंडसेट डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे असं मला स्वतःला पहिलं वाटतं. की ओके एक क्रिया म्हणून आपण त्याला नाव देऊ मार्केट. जसं ड्रायव्हर गाडी चालवतो म्हणजे ड्रायव्हिंग म्हणतो, तर गाडी आहे स्टिअरिंग आहे म्हणून ड्रायव्हर आहे. हा आणि तो फक्त योग्य चालवतोय. तसं त्याला गिल्ट नाही आहे ना न चालवल्याची. आपल्या याच्यात गिल्ट आहे, मार्केटिंग केलं नाही मी गिल्ट आली मला की अरे जग बघ कुठे चाललंय. जग वेगळं आहे ना, तुझं तुझं काय आर यू फाउंड. तर आपला प्रसार आणि आपलं इंग्लिशमध्ये जर तुम्हाला अगदी त्याचा हवं असेल तर डिस्ट्रीब्युशन. मालाचं डिस्ट्रीब्युशन असतं आणि तसंच कंटेंटचं पण डिस्ट्रीब्युशन असतं. माल प्रत्यक्ष विकला जाणे ते डिस्ट्रीब्युशन, ते वितरण, आणि तो का घ्यावा हे सांगणे, या माहितीचा प्रसार असतो. प्रसार म्हणजे आवश्यक, प्रसाराला चांगला शब्द आहे प्रसार. धर्माचा प्रसार केला, एका पद्धतीचा प्रसार केला, माथी मारणं नाही. तर वेन वी थिंक की हॅमरिंग बिमरिंग काय काय शब्द विचित्र विचित्र चालीरीती आहेत, आणि त्या आपल्या त्या घोकवून गेलेल्या आहेत ना या मॅनेजमेंट फिलॉसॉफर्सनी, की असंच करायला लागतं असं आपलं म्हणतं. मला लोक ऑब्व्हियसली विचारतात सर किती पोस्ट करायला पाहिजेत महिन्याला. असं काय त्याला काय किती पोस्ट करायला पाहिजे, याला काय सांगायचं याच्यावरती. मी म्हणतो असं आई करते का आपली, किती भाजी करू आज दिवसभरात, ती पहिले खाऊन बघते भाजी, तिला आवडली तर तीच तुम्हाला देते, आणि ते करतेच कारण त्यात मुरलेली असते. म्हणजे आपोआपच चांगली भाजी होते घरच्या माणसाकडे. मेसला गेलात तर मात्र प्रश्न येतो कारण त्यांचा धंदा उभा राहतो. असं देर इज नो लॉजिक की काय पाहिजे. तर आय एन जी हे पहिले काढून टाकायला पाहिजे असं मला पहिलं मी त्याला सांगितलं. की मग काय व्हायला पाहिजे, तर आर यू फाउंड, अँड वेन यू आर फाउंड. फाउंड म्हणजे कसं, तुझ्याकडे
तू काही निर्माण केलेलं आहेस का? बहुतेक आपले जे एमएसएमई वर्सेस कॉर्पोरेट आपण जे म्हणतो, ते एमएसएमई किंवा आपण जे छोटे उद्योजक आहोत, मी तुलाही काल विचारलं की तू सुलेखा तळवलकरांच्या चॅनलवरून तू ऍडव्हर्टाइजमेंटच करतोस, राईट? तू प्रमोट करतोस, तुझं स्पॉन्सर केलंय, दॅट इज अ गुड मूव्ह. त्याच्या पाठोपाठ तुझ्याकडे इन्क्वायरीज येतात, तू सप्लाय करतोस, हे तुझं झालं. तिकडे ते टेबल ऑन काउंटर असेल, संपला. व्हॉट डू यू डू विथ अदरवाईज? तुझं रेप्युटेशन निर्माण व्हावं किंवा तुझ्याकडे झालेल्या इन्क्वायरीज आहेत त्या कन्वर्ट व्हाव्यात, किंवा यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, सांगोपांगी करा. तुझ्याकडे कंटेंटच नाहीये. इट्स युअर वेबसाईट. यू हॅव ओनली अ वेबसाईट, राईट? वेबसाईट इज अ कॅटलॉग. तो प्रसार नाहीये. जी तुझी माहिती आहे की माझ्याकडे काय इट इज युअर शॉप. एकदा दिली असेल तू माहिती की वाय निशांत हे वगैरे, पण रेग्युलर स्वरूपावरती तुझं काय होत चाललंय हे करायला अनेक प्लॅटफॉर्म आहेत. आणि त्याच्यावरती तुम्ही तुमची माहिती अपडेट करताय का? तुमचं ठोकणं नाही, सतत माझ्याकडे याय नाही, अपडेट टाकतोय का आपण साधे, की जसं लॉगबुक असतं की व्हॉट इज हॅपनिंग, जशी ट्रेनचा IRCTC स्टेटस मिळतो, गाडी कुठे गेली आहे, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली. त्याच्यावरून ते ट्रेनचं होतं. आपण असं काय फार प्रेमात नसतो ना IRCTC. आपण म्हणतो साधारण बोलता बोलता की मला एकदा UPच्या ट्रेन्स बद्दल बोलणं चाललं होतं, तर मी एकदा अलीगडला मागे गेलो होतो. एक गंमत म्हणून सांगतो विषय. आपल्या लिखाणातनं आपलं कसं इम्प्रेशन तयार होतं किंवा आपण जे करतो त्यातनं कसं तयार होतं. तर मी अलीगडला गेलो आणि दिल्लीला मला ट्रेन पकडायची होती. तर काहीतरी 12:15 ट्रेन होती सकाळी, आणि मी 11:30 स्टेशनला गेलो. तर म्हटलं 15 मिनिटात येते ट्रेन. तर मी त्या कॅन्टीनवाला म्हटलं, अरे असं कुठेकडे लेट असतात ट्रेन? तो म्हटलं एक कालची ट्रेन आज येते. कळलं? सो इट मेंटेन्स इट्स रेप्युटेशन. तो डोक्यात जे होतं ते पक्क राहिलं. त्यामुळे तिकडे फिरताना आपण फिरायचं का नाही वगैरे असं तुमच्या कंटेंटमध्ये तयार होतं. याचा उलटबाज जर बघितलं, उलटबाज, तर हाच प्रसार एखादं रेप्युटेशन, गुजरातचं कसं रेप्युटेशन झालं सम इयर्स मध्ये, ते म्हणलं अनेक लोक परस्पर बोलतात. तर परवा आम्ही ट्रेन प्रवास करून येतो, गुजरातमध्ये असं थांबायला लागत नाही म्हणले MIDC. 21 दिवसात त्याची फॅक्टरी सुरू झाली वगैरे 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 तत्सम. तर आपण जे बोलतो, आपले जे अपडेट चालले त्यातनं आपला प्रसार करायला आपण काही निर्माण करतोय का? तर याच्या बाबतीत तुझ्या माझ्या लेवलचे जे स्वयं उद्योजक आहेत, वन मॅन शो किंवा 2-3 माणसं किंवा हे एकदम झिरो आहे. आपण आपलं रेप्युटेशन आपण अजिबात निर्माण करत नाही. त्यामुळे त्यातनं जे होणारं परभारे मार्केटिंग आहे, परस्पर मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे परत चुकीचा शब्द वापरला, परस्पर प्रसार आहे आपल्याबद्दल होणार, तो आपण एकदम कटक करून टाकला. आपण फक्त आपला एक ब्रँड केला की अरे निशांत सध्या तळवलकरांकडचा भारी आहे. पण का भारी आहे आणि परस्पर काय करतो हे आपण, वी मिस द ट्रेंड, हे सांगायचं. आणि याला कनेक्शन मध्ये काय झालं की मला पहिले तुझ्याबद्दल सांग ना. मग या तुझी जी केस आपण बोलतोय, तर तुझं काय आहे साधारण, तू काय स्ट्रॅटेजी ठरवलेली आहेस की हाऊ डू म्हणजे यू? हे एक सुलेखा ताईंचं तर आता समजा झाली त्याला 2.5-3 वर्ष. आणि काही सांग त्याचे ना, समजावून. बरेच लोकांना माहिती नाही तो चॅनल बर काय करतोस बर ते वगैरे. सुलेखा तर हा तळवलकर. प्रसाराचा विचार कर बरं का. हे आपली 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 टिमकी वाजवणं नाही, हा प्रसार लोकांना माहिती देणं. हो. सुलेखा तळवलकर या ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्यांचं एक युट्यूबचं चॅनल आहे जिथे त्या मराठी सेलिब्रिटीच्या मुलाखती घेतात. दर शनिवारी एक एपिसोड रिलीज होतो आणि एका क्षेत्रातली मंडळी त्यांना जेव्हा इथे ते आपला वेळ देतात त्याच्या मोबदल्यात काहीतरी भेटवस्तू म्हणून आमच्यासारख्या स्पॉन्सर्स थ्रू प्रॉडक्ट्स दिले जातात. आणि तिथे माझं प्रॉमिस आहे की तिथे माझे जे ट्रॉली बॅग्स आहेत त्या मी, आणि ते सुटेबल प्रॉडक्ट आहे, सेलिब्रिटीज सतत प्रवास करत असतात, नाटकाचे दौरे म्हणा वगैरे, आणि त्यांना ते उपयुक्त असतं. ती मी एक बॅग मोफत देतो. आणि प्रॉमिस असं आहे की सुलेखाताईंचे जे त्या कार्यक्रमाचे, दिल के करीब असं नाव आहे त्या शोचं, त्या कार्यक्रमाचे जे कन्झ्युमर्स आहेत जर त्यांना एक विशिष्ट सवलत देण्यात आलेली आहे. DKK35 असा कोड जर त्यांनी वापरला आपल्या वेबसाईटवरती तर त्यांना MRP ला फ्लॅट 35% डिस्काउंट मिळणार. आणि आपण घरपोच डिलिव्हरी करतो, असं ते बिझनेस मॉडेल आहे. हे मी करतोय गेली 2.5-3 वर्ष, चांगलं ट्रॅक्शन आहे वगैरे. पण त्याला त्याचे काही नैसर्गिक लिमिटेशन्स म्हणतो मी, वीक पॉईंट असं नाही म्हणता येणार, की सध्याचा ऑडियन्स हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. रिकॉल व्हॅल्यू हा चॅलेंज असू शकतो, कारण तुम्हाला जर बॅग घ्यायची आहे तर युजली तुम्ही कुठे जाता, दुकानात किंवा फार फार तर ऍग्रिगेटर्स कडे शोधणार तुम्ही, Amazon फ्लिपकार्ट वरती. तुम्ही लिटरली युट्यूबवर तुमच्या लक्षात राहील का असं वगैरे, तर हे सगळे भाग आहेत.
आणि मला त्याचे म्हणजे हे काय उशिराने सुचलेले शहाणपण अशातला भाग नाही, पण सुलेखाताईं थ्रू जेव्हा काम करताना माझ्या डोक्यात सर विजिबिलिटी हा एक मुद्दाच जास्त डोक्यात होता. कारण मी ती सुरुवात होती माझी. स्केल बिझनेस स्केल करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ह्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने मार्केट अप्रोच करायला लागेल. ज्याचे ज्याचे माझी थॉट प्रोसेस क्लिअर होती, ते अजून वर्कआउट नाही झाला हा एक वेगळा भाग. तर त्या हिशोबाने काही अजून दोन चार काय म्हणू शकतो स्ट्रॅटेजी मी वापरून पाहिल्या, ज्या अजून मला ज्यांच्या बरोबर काम करायचंय. सोपं मी करतोय की बॅग ही मेजॉरिटीली घरात लग्न असतं तेव्हा विकत घेतली जाते, आणि हा कन्क्लुसिव्हली एव्हिडंट डेट आहे. आणि मग एक गट्टा असे लग्न कोणाच्या घरात असतील अशी मंडळी कुठे मिळतील, तर तिथे मी एका वेळी मार्केटिंग करीन जिथे मला कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. एवढंच. तर मी ती असे स्वॉट्स ऑफ पीपल शोधतोय. तसंच एक माझ्या डोक्यामध्ये आलं होतं की मुंबईत इथे सिटी फ्लो नामक एक प्रीमियम कम्युटिंग बस सर्व्हिस आहे, जी लोकांना सकाळी ऑफिसला सोडते, संध्याकाळी ऑफिसमधून घरी घेऊन जाते वगैरे. प्रीमियम मर्सिडीज बेंचच्या त्यांच्या बसेस आहेत. तुम्ही ऍपवरती सीट बुक करू शकता आणि जे काही ने-आण होते. आता अ, मी म्हटलं ना, एक गट्टा लोक मी का शोधतोय माझा टार्गेट ऑडियन्स. आता इथे जे सिटी फ्लो मध्ये काम करणारी मंडळी, समजा वयवर्ष 20 ते 60, कॉर्पोरेट मध्ये काम करणारी, जर बस एसी बस सर्व्हिससाठी दिवसाला 300-400 रुपये खर्च करायला तयार आहेत, तर एक साधारण चांगलं ऑक्युपेशन असणारी, मिळकत असणारी, टेक्नॉलॉजीला ऍक्सेस असणारी, जुनं तेच सोनं असंच मानून न चालणारी, नवीन लोकांना संधी देणारी, आणि त्यामुळे जर मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो तर त्यांना काहीतरी, जसं सुलेखा ताईंच्या कंझ्युमरना मी डिस्काउंट ऑफर करतो तसं, जस्ट सिटी फ्लो या एका कंपनीच्या अंडर अम्ब्रेला हे एवढे सगळे युजर मला पॉसिबली मिळू शकतील. तर सिटी फ्लोला पर ट्रान्झॅक्शन काहीतरी पैसे देऊन, बाकीचे डिस्काउंट कंझ्युमरला देऊन त्यांना जर मी आकर्षित करू शकलो, तर त्यांच्यापर्यंत कम्युनिकेशन पोहोचवण्यासाठी माझं सिटी फ्लोला मी अप्रोच करायचा प्रयत्न करत होतो. अजून भेट झालेली नाही. असे प्रकार आहेत. पण काल जसं सर म्हणाले की कुठला मार्केटिंगचा फंडा वर्कआउट होईल, हे म्हणजे हिट चित्रपटाचा फॉर्म्युला कोणाला माहित नाही तशातला आहे. पण मी हे काही कॉमन गोष्टी सेम आहेत. डेमोग्राफी हा एक एलिमेंट पकडला तर सिटी फ्लोचे युजर आणि मला हवे असणारे युजर सेम आहेत. आणि तिथे काय माहितीये, हे जे सर तुम्ही मगाशी म्हणालात ना रेकमेंडेशन, ते दोन जण बाजूबाजूला बसलेत आणि एकाने बॅग घेतली आणि त्याला आवडली, तर तो दुसऱ्याला बाजूला बसलेल्याला सांगणारच आहे ना. आणि माझा फंडा असा आहे की बसमध्ये जेव्हा लोक बसतायत तेव्हा 2 फुटावरती तुमच्या आय लेवलला जर तुम्ही माझं काहीतरी कम्युनिकेशन करू शकलो, तर मी किती पक्षी एका दगडात मारले. तर मी एक ते 2 फुटावरती आय लेवलवर तुमच्या जवळ आलो, तुम्हाला माहिती दिली, तुम्ही QR कोड तिथे मी जे काय बिलबोर्ड लावलाय त्याच्यातला जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्ही थेट माझ्या वेबसाईटला जाता. तुम्ही का विकत घ्यायला पाहिजे ह्याचेही मी काहीतरी लोकांची मानसिकता कशी असते त्या हिशोबाने काही 5-6 स्टेटमेंट्स, व्ह्यू पॉइंट्स लिहून ठेवलेले, की ह्या गोष्टीसाठी तुम्हाला कदाचित बॅगेची गरज लागेल वगैरे. असं आहे ते. हा प्रकार आहे, हा माझ्या डोक्यात आलेला प्रकार आहे. तो वर्कआउट होईल नाही होईल, ऑलरेडी एक्सटर्नल गोष्टींसाठी त्यांनी आता ॲटमबर्ग म्हणून जो फॅनचा ब्रँड आहे, त्या ॲटमबर्ग वाल्यांच्या बाहेरून जाहिराती सुरू झाल्या सिटी फ्लोच्या बसेसवर. आणि मला असं होतं की सिटी फ्लोचा बिझनेस कॉर्पोरेट मध्ये आहे सध्या. ते मुंबई, ठाणे, हैदराबादला ऑपरेशनल आहे. पुणे, दिल्ली पायलट रन करून बघितलं त्यांनी, त्यांना तिथे चालवायचंय. 7-8 सिटीमध्ये जरी हे गेले ना, तर माझा बेस ऍक्सेस आहे ना लोकांपर्यंत पोहोचण्याचा, तो काही लाखांमध्ये जाईल, आणि मग त्याचं 1% कन्व्हर्जन विल मेक मी गुड मनी. असा तो प्रकार होता. म्हणजे मी एक एक सिंगल कस्टमर शोधायला जात नाहीये, ज्यांनी सिमिलर डेमोग्राफी वाले कस्टमर शोधलेले आहेत त्यांच्याकडे मी जाते, कमी खर्चात मॅक्सिमम आउटपुट मिळेल, असं तो माझा एक विचार होता. असं. छान. हम्म, आता याला बरोबर तू म्हणतोस ना, याला हम्म, एक छेद देणार किंवा उलट वस्तू आपल्याला जसं संभ्रम पडू शकतो, हम्म. तसा संभ्रम वीणा पाटीलने तिच्या 27 जुलैच्या लोकसत्तेच्या चतुरंगामध्ये एक्सप्रेस केलेला ओके. आहे. ओके. जरा बघू शकतोस तू.
हम्म. त्याचं टायटलच त्या लेखकाचं की नो मार्केटिंग. हा. हो. ती सुद्धा हा. मार्केटिंग करते भरपूर. आणि बरोबर. तिचा जसा आपला डायलेमा आहे ना, तसं तिने त्याच्यात एकदम ओपनली व्यक्त हो. केलं. हो. हो. त्यात तिने 2-3 उदाहरणं दिली, छोटी आणि मोठी अशी दोन्ही हम्म. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिली. हम्म. त्यातली आपण 3 उदाहरणं जी आहेत ती आपण तिन्ही कम्पेअर करून बघूया. म्हणजे आपल्याला हे काय कन्क्लुजनला कुठलं यायचं नाहीये नाही. किंवा ती काय करते ते फॉलो करणं असं काय नाहीये. आवर वे इज आवर वे. वी आर डिस्कसिंग आणि वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड की वेगळ्या प्रकारे लोक काय करतात ते मला काय उचलता येईल का. सो बरोबर. दॅट वॉट वी वॉन्ट टू हॅक. बरोबर. तर तिने पहिलं उदाहरण दिलंय की पार्ल्यामध्ये गजाली म्हणून हॉटेल आहे मालवणी. हम्म. हम्म. तर ती म्हणली की मला दर 2 महिन्यांनी हुकी येते आणि तिकडे जाते मी. तर ते गजाली किती सुंदर आहे असं तिने वर्णन केलेलं नाही. दॅट इज नॉट अ हॉटेल रिव्ह्यू. तर तिने झाल्यानंतर सांगितलं की 365 दिवस तिकडे दुथडीवरून वाहणारं हॉटेल आहे. तिथे दीड दीड असे लोक हम्म. तयार असतात. येतं ना ऐकू? हा, मध्ये जरासं गेलो. हा, ठीक आहे. दीड दीड 2-2 तास लोक तयार असतात. माझं तर मी हे करतो, व्हिडिओ बंद करतो. बर. तर दीड दीड 2-2 तास वेट करायला लोक तयार असतात. दुथडी भरून वाहणारं ते हॉटेल आहे. आणि हे असं कसं काय बाबा. आणि तुमची जाहिरात तर कुठेही नाही असं ते शेट्टींशी ते बोलले. ते शेट्टी मालक आहेत त्या हॉटेलचे. तर ते शेट्टी म्हणले हे जाहिरात तर सोडाच, सध्या तर माझा बोर्डही नाही बाहेर. आणि फक्त ह्यानी त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं. आणि तू म्हणतोस तो आणि त्याच्यात फरक आहे. हम्म. तू काय म्हणतोस की तू कॅच करतोस त्याला समोर दाखवून, बॅग हो. दाखवून, रंग हो. दाखवून कॅच हो. करतोस. हो. इथे तो काय प्रकारच नाही रे. हम्म. ते हम्म. सांगोपांगीनी मार्केटिंग आहे वर्षानुवर्ष. आणि काय 50-60 वर्ष काय असतील ते, असेल हॉटेल घेऊन मला माहिती नाही. तसंच रमानायक आपलं उडपी रमानायक ते नाही का माटुंग्याचं. हम्म. हो. पुण्यातली अनेक उदाहरणं आहेत अशी काय 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 काय. हो. हो. तर हे म्हणजे खाद्यपदार्थाचं तो होतच थोडंसं. एकात दुसरं दुसरं तिसरं. हल्ली तर शिस्तीत मार्केटिंग करतात की सेलिब्रिटीज घेऊन ते हे करणं वगैरे. हा त्यातला ऍडव्हर्टाइजमेंट भाग झाला. आणि हा सेकंड हो. झाला रिक्रेशन भाग. हम्म. मग हे कसं काय, हे तिला पडलेला प्रश्न आहे की मी जर असं काय करायचं ठरवलं तर आमचे सगळे संघटनेचे लोकच माझ्यावरती बहिष्कार घालते म्हणली स्वतः कंपनीतलेच. की हे चालणार, झेपणारच नाही म्हणा. हम्म. चालणार नाही का विषयच नाही, झेपणारच नाही. बरोबर. तिने मोकळेपणे तो डायलेमा कबूल केला. आणि तिने थोडंसं उदाहरणं दिली. दुसरी उदाहरण तिने दिले लॅम्बोर्गिनी किंवा रोल्स रॉईस या गाड्यांचं उदाहरण दिलं तिने. त्यात म्हणली त्यांची कुठेही जाहिरात कधीही नाही. मग एका कुठल्या तरी तिने तिचा एक व्हिडिओचा संदर्भ दिला एका कुठल्या तरी याचा. तर त्यात तो म्हणतो, तिचा प्रवक्ता आहे तो. तो म्हणतो जे लोक न्यूजपेपर वाचतात ना ते लोक रोल्स रॉईस नाही घेत. असं त्यांनी दिलंय. सो तो एक विषय आहे महत्वाचा. म्हणजे बरोबर. हा. तिने सांगितलं की मला एवढाही वेळ असायला नसायला पाहिजे की मला न्यूजपेपर वाचायचा वेळ नाहीये. इतके जर मी मोठे झाले तर मी कदाचित पटकन त्याचा हम्म. विचार करेन असं. हम्म. हम्म. आपण नेहमी याचा विचार करत असतो. आम्ही थोड्या थोड्या गोष्टींनी सांगत असतो माझ्याच्यात नेहमी की तुम्ही ज्या प्रकारचे दाणे टाकल ना त्या प्रकारचे पक्षी येतात. हम्म. तुम्ही जर मिळतात ना पक्षी, छोटे दाणे टाकले तर छोटे पक्षी मिळतात, चिमण्या येतात. हम्म. डीपर सी तुम्हाला जायचं, तुम्हाला समुद्रात जायला लागेल. मग तुम्हाला हम्म. तुमचं बघायला लागेल वगैरे वगैरे आपण बोलत असतो. तर हम्म. तिने दुसरं उदाहरण दिलंय झारा या ब्रँडचं. म्हणजे हम्म. तुझ्या म्हणतोस तुझ्या उदाहरणात थोडंसं सुसंगत ते उदाहरण आहे. हम्म. झारावाले काय करतात, झारावाले काय करत नाही जाहिरात वगैरे. दे बिलीव्ह इन द एक्सपिरियन्स, स्टोर एक्सपिरियन्स. हम्म. स्टोअरमध्ये या, पहा आणि प्रत्यक्ष येऊन दुसऱ्याला सांगा. हम्म. तर हा तुझ्या जवळ मिळता जुळता बरोबर. थोडासा बरोबर. विचार कर. हम्म. तर याच्यातनं काय सुसंगत आपलं हो. ठरवायचं. हो. मला असं वाटतं की ऍटलिस्ट आपण आपलं जे सेकंड प्रसार कंटेंट आहे ना तो आपण थोडा थोडा करायलाच पाहिजे. हम्म. तो आपण अजिबात करत नाही. आपण सतत सेलवरती विक्रीवरती समोर असतो. तू हम्म. सुद्धा आता जे बोललास सगळं सगळं तू जे एक्सप्लेन केलं ते सगळं सगळं तू ऍडव्हर्टाइजमेंट वरतीच एक्सप्लेन केलं. बरोबर. बट जे आतापर्यंत झालंय, जे हम्म. आतापर्यंत लेखाचे व्हिडिओ बघितलेले आहेत लोकांनी, हम्म. त्यातनं जे काय लोकांनी न घेता जे काय ट्रॅक्शन निर्माण झालं तुझं, हम्म. हाऊ हम्म. कॅन अड्रेसिंग दॅट ऑडियन्स. बरोबर. त्या ऑडियन्सला ना तुझ्याकडे अट्रॅक्ट केलेस तू, ना हम्म. बांधलेस, हम्म. ना काही केलेस. किंवा तुझ्याकडनं घेतलेले जे लोक आहेत हम्म. त्यांना कधीतरी डोक्यात येईल तेव्हाच तुझ्या डोक्यात येत की त्यांच्या कधीतरी ओळखीच्या लग्न गेलं तेव्हा ते नाव हम्म. सांगतील. हम्म. तोपर्यंत कधी तुझ्या डोक्यात आहे का की आता काहीच लागत नाही, सौमित्र गोटी करतो आता काहीच लागत नाही, ना त्याच्या घरात लग्न आहे ना ते माहितीच्या कोणाचं लग्न आहे. पण तू काहीतरी एक स्टोरी त्यातून बिकॉज एव्हरी सेल रिअली हॅज अ स्टोरी बिहाइंड. Sorry. छोटीशी. हा,
मग मी स्टोरीफिकेशन करा असं पण नाही म्हणते, आपण मागे बोललो स्टोरी बायस. हम्म, आय एम नॉट सेईंग की त्यातलं कंटेंट तुम्ही हॅक करा, पण हम्म, तो इव्हेंट तरी कळायला पाहिजे. की मी तुला त्या दिवशी म्हटलं तसं की तुझ्याकडे जे सुलेखा मॅडमकडनं जे घेतात, ते घेताना इव्हेंट काय असतो. समजा लग्न हा इव्हेंट आहे, तो लग्न कोणाच्या घरातला इव्हेंट आहे हा विचार कर ना थोडासा. कुठलं हम्म, आहे त्यात मग जाती पोट जाती पण असतात मराठी लोकांमध्ये. हम्म, हम्म, मग त्यांचे जे वेगळे वेगळे जे हॉल्स आहेत, मॅरेज हॉल्स आहेत, हे हम्म, ते, हम्म, तर तिकडे तुला कुठे पोचता येईल का, किंवा त्यांच्या ओरिएंटेड तुला काही कंटेंट तयार करता येईल का. हम्म. कुठे तुम्हाला काय कनेक्ट होईल ना काय सांगता येत नाही. सो बरोबर. आईला अजून एक कनेक्शन मध्ये म्हणजे हम्म, अं, सकाळमध्ये मध्ये एक लेख आला होता. हम्म, अनिल राजवंशी म्हणून एक सायंटिस्ट आहे. त्यांनी बरंच ॲग्रीमध्ये बरंच हे केलंय. नारी म्हणून संस्था आहे, दिमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट. त्यांनी लिहिलं असं की दिवसेंदिवस उत्क्रांत होत जाणं हे मानवाचं आपल्या जीवनाचं हे आहे. तर ते करताना उत्क्रांत होतो कसा, तर लेखन हा सगळ्यात जास्त उत्क्रांत होण्याचा मार्ग त्यांनी लिहिलेला हम्म, आहे. हम्म, तर आपण काय करतोय निवडक उद्यमी, आपण काय करतो, वी आर डुईंग दिस फॉर दॅट ना, की आपण आपल्याला अनुभव वी आर एक्सटेंडिंग. आपण हे टाळलेले कटाक्षाने की टिपिकल आठवड्याला एक पॉडकास्ट पाहिजे म्हणून काहीतरी घुसळायचं असं आपण अजिबात करत नाही. हम्म, आपल्याला जेव्हा फ्रस्ट्रेशन येतं की अरे 8 दिवस झाले काही झालं नाही, तर आपण विषय आपल्याला सापडले नाही म्हणून आपण अस्वस्थ होतो. हम्म, मग आपण शोध घेतो आपल्या सगळ्या ट्रॅक्शनचा, आणि त्यात आपल्याला सापडतं. आपण कुठलं तरी कोणाला तरी चिपकून आपण ते कॅलेंडर मारायला जात नाही. दॅट इज अ गुड. आपण कॅलेंडर मारायला जात नाही ना. आपण ठरवलेलं का ठरवलेलं आहे की आठवड्याला एक असलं तर आपल्याला त्यातनं संधी आहे उत्क्रांत व्हायची. आपण हम्म, उत्क्रांत होतो आणि लोकांना आपल्या त्या निमित्ताने संधी मिळते. हम्म, तर ते होणं ना, ते आपल्या व्यवसायाविषयी आपण करत राहतो का, हा महत्वाचा हम्म, विषय आहे. हम्म, हम्म. म्हणजे हे तुला मी सांगतोय की बरं. ते तू थोडंसं शोधत राहा. बरोबर. वॉटरवरची ट्रेनिंग हा माझा प्रमुख मी ठरवलंय. समजा वॉटरवरती लोक येतात पुढे कन्सल्टेशन घेतात, तर मी प्रत्येक गोष्ट त्याला रिलेट करतो त्याला. आता हम्म, त्रैमासिकचं रिझल्ट आपण मागे केलं होतं, हम्म, फायनान्शियल कसे वाचायचे आणि त्याला चॅट जीपीटी कसं वापरायचं, हम्म, हे मी करून शेअर करतो आणि ते मला माहिती वापरता येतात. हम्म, आणि मग ते लोक त्यांचा अनुभव शेअर करतात. तर ह्या मधल्या ट्रॅक्शनच्या गोष्टी आहेत ना, आपला प्रसार हा थोडासा आपण निश्चितपणे करू शकतो हम्म, तुमच्या ठरवल्यावर. हम्म, हे मला आता त्यातल्या हम्म, तू म्हणलास आधी तर कुठे एंड व्हायचं, हम्म. तर हिअर वी कॅन हो. लँड. नाही, मला जे प्रश्न पडलेले ना, की काही मार्केटिंगचे फंडे तुम्ही आज तुम्हाला तुम्हाला वाटेल नाही हे माझ्या नेचर ऑफ बिझनेसला हे बरोबर आहे, सुटेबल आहे. पण काही असे विचार पण आहेत. फॉर एक्झाम्पल आज स्टार्टअप मंडळी काय करतात आहे. स्टार्टअप मंडळींचं काम आहे की आहे जे ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यापेक्षा बेटर एफिशियंट सिस्टम द्यायची. म्हणजे पेजर वरून टेक्स्ट मेसेज आला मग व्हॉट्सअप आला, इट्स अ कन्व्हिनियन्स. हा. दुसरं वेळ कमी. आणि तिसरं अं, काय म्हणतो, ऍक्सेस जो आहे ना, इज ऑफ यूज म्हणतात ना तो. आपण हेच करतो. स्टार्टअप धंद्याची आयडिया म्हणजे काय की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. आपण जे म्हणतो नॉट नेसेसरीली ऑल द टाइम प्रॉब्लेम असतात. तुम्ही आधीची सिस्टम एफिशियंट केली तर म्हणजे काय म्हणू शकतो, तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काढायचं तर आता IRCTC वरती काढा. तुम्ही काय म्हणू शकतो, पूर्वी तुम्हाला नंबर शोधायला येलो पेजेस किंवा हे डिक्शनरी लागायची. आज फोनबुक आहे किंवा तुमच्या ट्रू कॉलरने तुम्हाला नंबर शोधता येईल. सिस्टम इम्प्रूव्ह झाली येते. पण मानवाचा विषय असा आहे की समजा लोक आज स्टार्टअप काय करतात आहे की लेंडिंग इझी व्हायला पाहिजे, पॉवर डिस्ट्रीब्युशन कन्व्हिनियंट व्हायला पाहिजे, किंवा खूप जास्त कागदपत्र नको कर्ज घेताना असं. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत ना. पण हे झाल्यानंतर काय. आणि ते जर तुम्ही बघाल की लुई वितॉन 2 लाख रुपयाचं शर्ट विकते तर आपल्याला ते हवं आहे. ते मोस्ट इनकन्व्हिनियंट आहे, पण आपल्याला ते हवं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका वेडिंग प्लॅनरला, समजा तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही वेडिंग प्लॅनरला हायर केलं, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण लोकांना ते नको आहे. त्यांना स्वतः तो मेहंदी आर्टिस्ट शोधून पाहिजे, त्यांना तो स्वतः घागरा शिवून घ्यायचा आहे ते. कारण त्या डिस्कवरी मध्ये काहीतरी, ना हा, एक्सपिरियन्स आहे त्याच्यात. त्या त्या डिस्कवरी मध्ये काहीतरी मजा आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचे फंडे वगैरे तयार करतोय. पण एकदा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तो जो कन्व्हिनियन्स लोकांना नकोसा होतं, कारण त्याच्यातली नॉवेल्टी निघून गेली. मग हे जे व्यस्त प्रमाणातलं को रिलेशन आहे ना, की नॉवेल्टीसाठी लोक त्रास पण सहन करायला तयार असतात काही गोष्टींसाठी. त्याचं इथे शब्दात मांडायचं कसं? असा मला पडलेला प्रश्न शब्दात पडतो. मांडायचं कसं म्हणजे काय, यू आर टॉकिंग अबाउट बुकिंग आहे ते.
तू हा म्हणतोयस ते तुझी सर्ज आहे ना, तो ऍड्रिनलिन रश आहे ना, त्यातले सर्ज हा. तू प्रयत्न करतोयस तू. हो हो. एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध जर तुला चिरस्थायी करायचं असेल, हम्म सस्टेनेबल इज एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ दॅट. हम्म तुला जर हे कायम करावं लागतं, लक्षात घे. हम्म हम्म असं आपण म्हणतो ना की आपला जर एक जो स्ट्रगलर असतो सुरुवातीला, कमी उत्पन्न गटात आला आणि तो जर एकदम सक्सेसफुल झाला, तर तो नव्या उत्पन्न गटात येतो आणि परत हम्म त्याचा स्ट्रगल चालू होतो त्याच्या हम्म मुलांपासून. बिकॉज बरोबर. त्याची ती स्टेट लेवल सेट होते. हा. हो बरोबर. तर हे जसं आहे ना, तसं सतत करायला लागतं ते, सतत आपलं हम्म उत्तर. हम्म तसं याच्यामध्ये कसं आहे की तू सांगतोयस ते जे आहे हुकिंग. हम्म हुकिंग जे आहे ना, हुकिंग, हम्म देन यू हॅव टू डू इट कंटिन्युअसली. हम्म म्हणजे तुझी एकदा कंपनीचा स्तर केला, तुला जे आता स्ट्रगलचा, तुला तर तू कदाचित 1 लाख ते 2 लाख मध्ये स्ट्रगल करत असशील, की 1 लाखाचं इन्कम माझं 10 लाख कसं होईल किंवा 5 लाख कसं होईल. हम्म किंवा एखाद्याचं 10,000 असेल, ही माय बी स्ट्रगलिंग फॉर 50K. पण एकदा 50K पडला की परत तोच, कारण मेथड तीच वापरलेली आहे 10 ते 50 जायला. मेथड चिरस्थायी वापरलेली नाहीये सस्टेनेबल. तर ही जर मेथडमध्ये आपण चेंज केलं, इन्स्टेड ऑफ हुकिंग, ऍडव्हर्टाइजमेंट इज हुकिंग. ऍडव्हर्टाइजमेंट इज वॉट. हा, अंदमानला टूर चालली आणि हे बघा जाऊन आले प्रेक्षक, तुम्ही आता का हे, चल आपण जायचं का अंदमानला, इज हुकिंग. इज हुकिंग, दिस इज नॉट सस्टेनेबल. बट इफ यू थिंक लाईक दिस, की काही काही आपल्याला डोक्यात निर्माण होऊन बसत जसं हम्म. काळे म्हणून त्यांची, तो हा आहे ना नवीन काळे, आपलं स्वयं करणारा. स्वयं स्वयं. स्वयंचे बाबा आहेत ना अनिल काळे, ते आमच्या ओळखीचे आहेत चांगले. तर त्यांनी आनंद आनंद त्याला काय आनंदवनला ट्रिप नेली होती आमची. तर ती माझ्या अजून लक्षात आहे. मला बँगलोरला भेटले ते गेल्या वर्षी. म्हणजे आफ्टर 20 इयर्स आय मेट हिम, आणि मला म्हटलं तुमच्याकडनं जायचं. सो दिस इज व्हॅल्यू क्रिएशन. तर हम्म. ही व्हॅल्यू क्रिएशन आपण करतोय का? तू करतोयस माहितीये का तुला हे, तू करतोयस, पण तू ती प्रसार करत नाहीस. यू आर हो. कंटिन्युअली टॉकिंग अबाउट थिंकिंग ऑफ हुकिंग. हम्म. इन्स्टेड ऑफ हुकिंग यू थिंक ऑफ सम सस्टेनेबल व्हॅल्यू, असं मला स्वतःला हम्म. वाटतं सारखं. तर तिकडे थोडासा माइंडसेट शिफ्ट केलास तर तुला निदान हम्म. अर्धा तरी त्याच्यामध्ये यश मिळून जाईल. हो, नाही नाही, कंटेंट बनवून त्याचा प्रसार करण्यामध्ये मी थोडा तोकडा पडलोय, तो भाग आहेच. होत आहे असं की मी त्यातला तज्ञ नाही, आणि मग ते सगळं एका वेळी जुळवून आणण्यावर जरा बँडविड्थ नाही, पण तो काय एक्सक्यूज देऊन काय मतलब नाही. असं नाही, आता आता तर हम्म. उलट म्हणजे आम्ही तेच सारखं सांगत असतो ना, जेमिनी मी सांगत असतो. आता काल हम्म. मला फक्त अर्चना मॅडम कडून 5-10 व्हिडिओ करून घ्यायचे होते कॅनवावरनं. मी हम्म. जेमिनीला विचारलं काय करू, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन द्या, आणि मला त्यांनी मराठी ट्रान्सलेट पण करून दिलं. आणि तेच हम्म. मी त्यांना दिलं, त्यांनी व्हिडिओ दिले, प्रसार पण केले, झाले पण सुरू. हम्म. कंटेंट पण मी लिहिलेलं नाहीये, लक्षात घे. त्यांनी पण लिहिलेलं हम्म. नाहीये, जेमिनीने हम्म. लिहून दिलंय. हम्म. सो असं नाहीये हा ना, तुला काय पाहिजे, हा. तुला पर्पज माहिती असतो ना. तुला माहिती हम्म. होतं की मध्ये तू बेळगावची एक गोष्ट सांगितलीस मला. तू बेळगावला बॅग दिली होतीस. हो. तू मला किती सुंदर. आनंदाने सांगितलं, व्हॉट वॉज अ हायलाइट. की अरे हम्म. अहो ते चितळेंचेच ना. मग त्यांची मुलगी चितळ्यांच्या घरात दिली आहे, हा, सुनीता पण दॅट पाटणकर इज अ म्हणून. स्पेशल थिंग ना. हम्म. चितळेंच्या घरातल्या मुलीने आवर्जून तुझ्याकडून बॅग घेतली, हे तुझ्यासाठी हम्म. अभिमानास्पद गोष्ट आहे. जगाचं जाऊ दे, आपल्या जगाची काही घेणं नाही. कळलं. हम्म. जग काय म्हणते त्यात काय मोठं एवढं हे नाही. वी शुड नॉट जज अवर सेल्फ. इफ यू आर फिलिंग हम्म. एक्साइटेड अबाउट इट, आय एम नॉट सेइंग हम्म. हॅपी, आय एम नॉट सेइंग कंटेंट वगैरे काही नाही. हम्म. आर यू फिलिंग एक्साइटेड, तू मला जेव्हा एक्साइटमेंटची गोष्ट सांगतोस, अहो ते याने ती घेतली, तर पहिली गोष्ट, हम्म. आपण टू लॉजिकल झाल्यानंतर आपली एक्साइटमेंट हरवत चालले का, हा विचार करायला पाहिजे. आर वी हम्म. लुझिंग अवर एक्साइटमेंट? सो वी शुड बी हम्म. एक्साइटेड, वी शुड फील एक्साइटेड. दो इट इज अ व्हेरी स्मॉल थिंग हम्म. फॉर अस, वी शुड फील एक्साइटेड. हम्म. आणि एक्साइटमेंट जी आहे ना, त्याला धागा धर ना तू. तू तो धागा धर की आय एम अ बॅक सप्लायर. यू कॅन टेल जेमिनी किंवा चॅट जीपीटी, आय एम अ बॅक सप्लायर फ्रॉम मुंबई. हा, आय सप्लाय कुठल्या टाईपच्या बॅग्स. रिसेंटली वी सप्लाइड बॅग टू अ नोटेबल बिझनेसमन मिस्टर चितळे, चितळे बंधू मिठाईवाले. अँड दॅट इज अ मोमेंट ऑफ प्राऊड टू मी. हम्म. ओके, pride to me. Please generate a WhatsApp message for expressing this. This pride and our bag is important, and also attach a link in that. हे तुला करता येतं ना, हा कंटेंट तुला करता येतो ना. हा कंटेंट दिला की तो तुम्हाला मी हे पण सांगतो की हम्म. सेट ऑफ, मी तर असं पण सांगतो त्याला हल्ली, की मला 4 दिवसाच्या आपटने 5-5 मेसेज बनवून दे. मग हम्म. तुम्हाला बनवून देतो. माझ्याकडे सीआरएम मध्ये त्याला शेड्यूल केलेले मेसेजचे लावलेले आहेत मी. त्याला मी त्या टेम्पलेट झालं की माझ्या गेलं नाही यार. सो व्हॉट इज हॅपनिंग इज वेन एव्हर देर इज अ युट्यूब व्हिडिओ. माझ्याकडे पण युट्यूब व्हिडिओ, तुझ्यासारखंच माझं मॉड्यूल आहे. स्कुले का तुझं करते प्रमोशन, राईट. व्हिडिओचं ना तो, माझे पण व्हिडिओ मार्केटिंग हम्म. करतो. व्हिडिओ हम्म. मार्केटिंग मध्ये मी काल ते डिस्क्रिप्शन टाकतो व्यवस्थित माझं. हम्म. ते डिस्क्रिप्शन टाकलं की त्याच्यामध्ये मी सांगितलं असतं की तुम्हाला काही वॉटर बिझनेससाठी म्हणतोय मी. वॉटर हम्म. बिझनेस तुम्हाला तुमचा बघायचं का प्लांट कसा असतो.
मग मला एक फक्त हम्म. मेसेज करा. सो दे मेसेज मी, हम्म. आणि देअर द रिलेशनशिप बिल्ट. बिकॉज व्हॉट्सअप इज द वन टू वन. आपल्याला कोणीतरी पोरा गमतीत म्हणलं की देर आर नो होमोसेपियन्स, देर ओनली व्हॉट्सएपियन्स इन इंडिया. तर तसं ते जर धरलं गणित. आवाज गेला सगळा. व्हिडिओ बंद करा, आवाज थोडा तुमचा बंद करा. आता येते. हा, आता येतो. हा. तर कोणीतरी म्हटलं होतं परवा की देर आर नो होमोसेपियन्स, देर ओनली व्हॉट्सएपियन्स. तर व्हॉट्सअपचं जे मार्केट आहे, कारण मला त्यातनं खूप लक्षणीय फरक पडला. इव्हन हम्म. आपल्याला सुद्धा आपल्या या स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा बदल करून आपण करूया. हम्म. माझा परवा ट्रेनिंगचा कंटेंट मी यावेळी सुरू काय केलं, मी झूमची लिंक द्यायचो की तिकडून हम्म. डाउनलोड करून घेतो. सो हम्म. पीपल डोंट डू इट, हे मला लक्षात आलं. मग हम्म. आम्ही सुरू काय केलं ट्रेनिंगच्या वेळी. आता समजा आपला एक अर्धा पाऊण तास चाललाय ना हे सगळं. हम्म. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, आम्ही त्याच्यात वेगवेगळ्या सेक्शनचे वेगळे 4-5 व्हिडिओ आम्ही जनरेट करतो आता. आणि ते ओके. डायरेक्ट व्हिडिओ जे आहेत ते डायरेक्ट व्हॉट्सअपवरून देऊन टाकतो लोकांना. सो अल्टिमेटली वी हा. वॉन्ट दॅट आवर कंटेंट शुड गेट कन्झ्युम्ड. सो ज्यांना स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो असं निवडकचं आता याच्या पुढे मी म्हणणारच आहे यापुढे, की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी स्पेसिफिक सांगा. मी तुम्हाला डायरेक्ट त्याचे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवत जाईल मी. हम्म. म्हणजे हे जे व्हिडिओ आहेत आपले, हा व्हिडिओ एक व्हिडिओ 4-5 भागात आपण करू, म्हणजे तो डाउनलोड करायला सोपं पडतं त्यांना. बरोबर. असं थोडंसं आपण कष्ट घेऊ ना. इफ यू आर इंटरेस्टेड वी कॅन टेक एफर्ट्स. आणि याच्यात एफर्ट वाटत नाही कारण आपल्याला त्या रसात इंटरेस्टमध्ये विषयात रस आहे. तर आपण 4 प्रश्न वेगवेगळे टाकून त्याच्यात बनवू शकतो 4 व्हिडिओ. पीपल आर इंटरेस्टेड इन कंटेंट. सो ते तिथे बसले असतात व्हॉट्सअपवर, तिला कामाला लावतात ते ऐकून घेतात. हे झूमवर जाऊन ते डाउनलोड करून कोण करणार. आणि युट्यूब हम्म. जेव्हा आपण प्ले करतो ना, एवढं दुनियावरचं येतं ना त्याच्यात. बाकीचे हम्म. नुसतं तू उघडलंस तरी ते 50 गोष्टी येतात. तो वी गेट फेडअप. मला हल्ली असं होतं की मी विषय काय चालू करते, अविनाश नारकरची रील काय बघायला लागतो, मी काही व्हायला लागतो. सो बरोबर. दिस म्हणजे हे जे हॅकिंग आहे ना हे बेकार एकदम, म्हणजे हम्म. हम्म. सजेस्टेड व्हिडिओज मधनं वगैरे होणार. हम्म. हम्म. तर हे पण समजायला पाहिजे की आपण वैयक्तिक अनुभव माणसाला देऊ शकतो का, हा त्यातला महत्वाचा विषय आहे सध्या. सेगमेंटेड सेगमेंटेड डिस्ट्रिक्ट. क्युरेटेड. हा, क्युरेटेड सेगमेंटेड. आता आपण सेगमेंट तयार करून देऊ, म्हटलं तुम्हाला हे पाहिजे का, तुम्ही हे मला पाठवा, जे असेल तर ते पाठवा. आणि वी अश्युअर दॅट विदाउट ऍडव्हर्टाइजमेंट विल गिव्ह इट. हम्म. तसं तुझ्या बाबतीत स्पेशल एक्सपिरियन्स क्रिएशन विथ युअर नेम टॅग इज युअर अट्रॅक्शन. हम्म. तर नोबडी नोज दॅट, राईट. नोबडी नोज हम्म. दॅट. नोबडी नोज दॅट. तू सांग ना त्याच्यात अपील कर तुझ्या एखाद्या अपीलमध्ये. बोलू आपण नंतर त्या. हो. दिस वॉज ऑल अबाउट इट. आय थिंक 11:15 झालेत आता. हम्म. हो. शेवटाकडे जाऊया, म्हणजे संपूया. हो. तर कदाचित हे बोलणं आपलं चालू ठेवू आपण. हम्म. तर मार्केटिंग इज अ ग्रेट ग्रेट सब्जेक्ट. आणि हो. प्रेक्षक की कोणाला तरी इंटरेस्ट असेल, काही वेगळी स्ट्रॅटेजी याच्यात मांडायची असेल, हम्म. स्वतःच्या ट्रेनिंग बद्दल नाही म्हणत मी, तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर तुम्ही आमच्या हम्म. बरोबर येऊ शकता. निशांतशी किंवा माझ्याशी बोलून घेऊ शकतो. आपण ठरवू आणि त्या आपण आपल्याला बोलता येईल. आम्ही मार्केटिंग नाही प्रमोट करत आहे, मी कसं मार्केटिंग केलं वगैरे असलं आपल्याला नको आहे. पण एक केस स्टडी म्हणून आपण घेऊ शकतो. हम्म. चालतं. ओके. चला, येस. धन्यवाद. भेटू. येस. येस.